रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात? मस्त ना? मस्त चाललं पाहिजे बघा. इथे प्रसादची किती मस्त चालली आहे की सांगूच नको. मग का काल झाला आंब्याचा आचार म्हणजे लोणचं होतं. मग आज बनवायचे ते उडदाचे पापड. उडदाचे पापडासाठी मस्त अगोदर गरम पाणी करून घेतलं म्हणजे उकळतं. त्यामध्ये पापडाचं प्रेमिक्स टाकलं म्हणजे मसाला होता. तो मसाला छानसा विरघळू दिला. मग थंड होईपर्यंत अगोदर म्हटलं पीठ चाळून घ्यावं. मग छान अगोदर उडदाचं पीठ म्हणजे काहीतरी गुठळी वगैरे असलं म्हणजे ते सगळं निघून जाणार. छान तसं बारीक पीठ चाळून घेतलं मस्त अगोदर. मग का थंड झाल्यानंतर ती पाणी सगळं पिठामध्ये एक मूस करून घेतला आणि घट्टसर असा गोळा बनवून घेतला. गोळात सगळे आमचे कामावर पीठ वगैरे छान असं तिंबलं. मग मऊ झाल्याच्या नंतर आम्ही सगळेजण लागलो कामाला. मी, वैष्णवी, आत्या, तिघीने आत्या आम्हाला गोळे बनवून छोटे छोटे आम्ही दोघी मस्त असं लाटत होतो. मग का तिथे आमचे रुद्रप्रसाद इतकी मस्ती करते सांगूच नको. रुद्राचा आणि रुद्राच्या काकीचं काहीतरी बोलणं चालू होतं. शोना म्हणून बोलत होता. त्यांची मस्ती चालू होती. तो मस्त असं दिवस असं छानच गेला आणि पापड कधी संपले हे सुद्धा कळलं नाही आहे. मग अगोदर असं एक दिवस पहिल्या दिवशी फॅनखाली छानसं असं वाळून घेतलं. दुसऱ्या दिवशी थोडा वेळ उन्हात ठेवलं म्हणजे छानसं असं कडंग वाळले. पाहू शकता पिवळे जरद आणि खूप किती छान दिसायला तर सुंदर दिसत आणि पातळ असे पापड घरीच बनवले. मस्त असे रेसिपी छान वाटली. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कळून सांगा. चला तर असा गोड असा दिवस छान गेला. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.